जिंदाबाद साथींनो, आज रात्रशाळेच्या प्रश्नासंदर्भात आम्ही मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। आमची या सरकारला विनंती होती की या सरकारनं रात्रशाळा बंद करू नये। आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांना आम्ही कळकळीची विनंती केली होती की रात्रशाळेचे जे विद्यार्थी आहेत 90-92% मिळवलेले विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना चा सत्कार सरकारनं करावा आणि रात्रशाळा बंद करू नये। 17 मेचा GR सरकारनं काढला आणि सरकारनं सांगितलं की रात्रशाळा या टप्प्याटप्प्याने बंद होणार आहे। आमची त्यांना विनंती आहे की रात्रशाळा बंद करू नका। आमच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण जे आहे तुम्ही त्यांचं शिक्षण थांबवता आहात, याचा अर्थ तुम्ही त्या शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांना विकासापासून दूर लोटता। आज या सरकारनं तुम्ही बघत असाल, या सरकारनं जी विद्यार्थी आहेत ज्यांनी 90-92% मिळवलेत त्या विद्यार्थ्यांना आज पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता ते आम्हाला मंत्रालयापासून घेऊन ते आम्हाला पोलीस स्टेशनला आता घेऊन जात आहेत। याच्यानंतरची कारवाई काय असेल आम्हाला माहिती नाही, पण आमची पुन्हा एकदा सरकारला विनंती आहे की सरकारनं जरासं याबद्दल गांभीर्याने भूमिका घेतली पाहिजे। खरंच नाईट शाळा बंद नाही झाली पाहिजे। आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचं, आमच्या मित्रांचं खरंच नुकसान होईल। आमच्या सरकारला निषेध आहे, रात्रशाळा बंद नाही व्हायला पाहिजे। खरं म्हणजे रात्रशाळा बंद झालं तर आमच्यासारखे गरीब विद्यार्थी कसे शिकणार? जर रात्रशाळा बंद होत असतील तर जे विद्यार्थी ज्यांना सकाळी काम करावं लागतं, घराची परिस्थिती चांगली नसते, तर अशा विद्यार्थ्यांना कधीच शिकता शक्य येणार नाही। कारण मी पण काम करून शिकलो आणि काम करत असताना मला शाळा जे रात्रशाळेमुळे मी शिकू शकलो। तर रात्रशाळा नसती तर मला शिकता आलं नसतं। तर बाकीचे जे ह्याच्यापुढे सरकार शाळा बंद करणार आहे, तर मला वाटत नाही की ह्याच्यापुढचे जे पोरं असतील की त्यांना सकाळी शिक्षण घेता येत नाही, जे जॉब करणार आहेत त्यांना शिक्षण घेता येणार नाही आणि म्हणून सरकारने अशी रात्रशाळा बंद करू नये। त्याबद्दल मी विनंती करतो की त्यांनी रात्रशाळा निषेध करा। आम्हाला सरकारचा निषेध आहे। आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना सरकारने अटक केली। आम्ही एवढे चांगले गुण मिळवून पण आम्हाला सरकार अटक करतं। मी या दोन्ही विद्यार्थ्यांचं छात्रभारती विद्यार्थी संघटनेकडून प्रथमतः स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो। अरे लढेंगे, लढेंगे, अरे लढेंगे, जिएंगे, अरे जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, लड़ेंगे, जीतेंगे। अरे ये अंदर की बात है, पुलिस हमारे साथ है, ये अंदर की बात है, पुलिस हमारे साथ है। तर मी छात्रभारती संघटनेकडून अधिकृत अशी भूमिका मांडतोय की सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की रात्रशाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या विरुद्ध छात्रभारती विद्यार्थी संघटना पुढच्या काळात रान पेटवल्याशिवाय राहणार नाही। मी पुन्हा एकदा राज्याचे शिक्षण मंत्री, आदरणीय शिक्षण मंत्री आणि आदरणीय महोदय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की त्यांनी जो जुलमी निर्णय घेतलेला आहे मुलांच्या विरोधातला, तो रात्रशाळेचा निर्णय तरी सरकारने मागे घ्यावा, मुलांचं शिक्षण वाचवावं आणि ज्या मुलांना शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांचंही नोकऱ्या वाचवावे अशी मी छात्रभारती विद्यार्थी संघटनेकडून विनंती करतो। आणि पुन्हा एकदा मी ठासून सांगतो की या विद्यार्थ्यांच्या मागे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत छात्रभारती विद्यार्थी संघटना ही कायम सोबत असेल आणि त्यांच्या सोबत संघर्ष करेल। रात्रशाळा टिकल्या पाहिजे, टिकल्या पाहिजे, टिकल्या पाहिजे, रात्रशाळा टिकल्या पाहिजे, टिकल्या पाहिजे, टिकल्या पाहिजे। अरे लढेंगे, जितेंगे, लढेंगे, जीतेंगे। ये अंदर की बात है, पुलिस हमारे साथ है, जब जब सरकार डरती है पुलिस को आगे करती है, अरे जब सरकार डरती है पुलिस को आगे करती है। अरे लड़ेंगे, जीतेंगे, लड़ेंगे, जीतेंगे। जिंदाबाद, जिंदाबाद, छात्रभारती जिंदाबाद, 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 छात्रभारती जिंदाबाद। छात्रभारती की खास बात, लड़ाई पढ़ाई साथ साथ, छात्रभारती की खास बात, लड़ाई पढ़ाई साथ साथ। तुम्ही इथे बघू शकता की ज्याप्रमाणे रात्रशाळेचे विद्यार्थी हे दिवसभर काम करून आपली रोजीरोटी कमवून रात्री शाळेमध्ये जातात आणि शिकतात, त्या मुलांचा सत्कार घेतल्यामुळे इथं या दोन्ही रात्रशाळेच्या काजवांना आज अटक झालेली आहे। तरी आज आम्ही मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये आता जात आहोत, पुढच्या कारवाईला सामोरे जात आहोत। असं जरी असलं तरी शासनाच्या या दडपशाही विरोधात आम्ही आमचा आवाज हा सातत्याने बुलंद करत राहू आणि छात्रभारती विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रसंगी पोलिसांच्या दबावाला सुद्धा बळी पडणार नाही हे आम्ही ठामपणे सांगू शकतो। अरे या सरकारचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो।